भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झालेल्यांची संख्या आता 37 वर पोहोचली आहे। बाधितांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून सुदैवाने कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। आपल्याकडे विषबाधेचे साधारणतः 37 पेशंट्स हे आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना उलटी, जुलाब आणि पोटात दुखणे ह्या कंप्लेंट्स असल्यामुळे ते आपल्याकडे ॲडमिट आहेत। त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे। अजूनही काही पेशंट्स येत आहे, ॲडमिशन्स होत आहेत। सद्यस्थितीमध्ये 37 आहेत पेशंट्स। त्यांना इंजेक्शन्स आणि तत्सम लागणारे जे काही आहे त्यांना गॅस्ट्रोएंटरायटिस असल्यामुळे ते लागणारे जे औषधोपचार ते सर्व चालू आहे। कोणी पेशंट सिरियस नाही आहे, सगळ्यांची प्रकृती तशी नॉर्मल आहे आणि त्यांच्यामध्ये 100% सुधारणा होत आहे। दरम्यान या प्रकरणी संबंधित फेमस शोरमा दुकानाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 17 जून रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास खंडूपाडा शांतीनगर या एरियामध्ये शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे अनेक लोकांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर IGM हॉस्पिटलमध्ये तात्काळ पोलीस स्टाफ जाऊन माहिती घेतली असता सुरुवातीला त्या ठिकाणी 10 इसम स्त्री पुरुष ॲडमिट होते। त्यानंतर रात्री आणखी त्यामध्ये 27 लोकांची वाढ झालेली आहे आणि सध्या एकूण 34 स्त्री पुरुष IGM हॉस्पिटल येथे ॲडमिट असून औषधोपचार घेत आहेत। सर्वांची प्रकृती स्थिर आहे। या ठिकाणी ज्यावेळी पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये येत होते त्यावेळी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता खंडूपाडा येथील फेमस शोरमा नावाचा ठेला आहे, या ठेल्यावर या लोकांनी पिझ्झा आणि शोरमा खाल्लेला होता। काही लोक घरी पार्सल देखील घेऊन गेले होते। त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पोटात दुखणे, उलट्या जुलाब होणे असा त्रास होऊ लागला। त्यानंतर काल सायंकाळी 6 वाजेनंतर हळूहळू दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट होऊ लागले। सुरुवातीला 9-10 पेशंट ॲडमिट होते। त्यानंतर आता रात्री पुन्हा त्याच्यामध्ये वाढ झाल्यानंतर आज सकाळी एकूण 34 पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। यातील जो ठेला मालक आहे दिलशाद अन्सारी यातील फिर्यादी आसिफ सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 632 भारतीय न्याय संहिता 125 आणि 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत।